जय श्री कृष्ण. गोकर्ण आख्यान. गोकर्ण आख्यान रोज ऐकले असता घरामधील दुःख दूर होते, दारिद्र्य दूर होते आणि घरामध्ये संसारामध्ये सुखसमृद्धी येते. तर ऐकूया गोकर्ण आख्यान. पूर्वी तुंगभद्रा नदीच्या तटावर एक उत्तम शहर वसले होते. तेथे सर्व वर्णाचे लोक आपापल्या धर्माचे आचरण, सत्यवर्तन आणि सत्कर्मे करत. त्या नगरात सर्व वेदांचा जाणकार आणि श्रौत, स्मार्त, कर्मार्थ निपुण असा आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो जणू दुसरा सूर्यच होता. तो धनवान असून पौरोहित्य करीत असे. त्याची पत्नी धुंदुली, कुलीन, लोकांची निंदा करण्यात तिला आनंद मिळत असे. ती स्वभावाने क्रूर होती, कंजूस तसे भांडखोरही होती. त्यांच्याजवळ धन आणि भोगविलासाची सामग्री भरपूर होती, परंतु त्या वैभवात त्यांना सुख नव्हते. अखेर त्यांनी संतान प्राप्तीसाठी भरपूर दानधर्म केला, पण संतान त्यांना प्राप्त झाले नाही. त्यानंतर त्या दोघांचे वादविवाद झाले. तो दुःखी ब्राह्मण एक दिवस घरातून बाहेर पडला आणि वनात निघून गेला. माध्यान्ह काळ होता. त्याला तहान लागली होती. तो एका तळ्याच्या काठी आला. संतान नसल्याने दुःखी असलेला तो पाणी पित असताना त्याच्या मनात विचार आला, या तळ्यातच आपण प्राणत्याग करावे. हा विचार मनात येताच त्यासमोर एक संन्यासी आले. संन्यासी म्हणाले, हे ब्राह्मणा, तू का रडतोस? कशामुळे तू अतिशय चिंताग्रस्त आहे? तू ताबडतोब तुझ्या दुःखाचे कारण मला सांग. ब्राह्मण म्हणाला, या देहाला आत्मदेव असे म्हणतात. यती महाराज, मी माझ्या पूर्वजन्मीच्या साठलेल्या पापामुळे प्राप्त झालेल्या दुःखाचे वर्णन कसे करू? माझे पितर, मी जे तर्पणासाठी पाणी देतो ते स्वतःच्या चिंतायुक्त सुस्कारांनी गरम होते, तेच ते पितात. देवता आणि ब्राह्मण मी दिलेल्या दानाचा प्रसन्न चित्ताने स्वीकार करीत नाही. संतान नसल्यामुळे मी इतका दुःखी झालो आहे की मला सर्व सुने सुने वाटत आहे. मी प्राणत्याग करण्यासाठी इथं आलो आहे. संतानहीन जीवनाचा धिक्कार असो, संतानहीन घराचा धिक्कार असो, संतानहीन धनाचा, संतानहीन कुळाचा धिक्कार असो. मी ज्या गायीचे पालन करतो तीही वांज होते. जे झाड लावतो त्यालाही कधी फुले येत नाही की फळेही येत नाही. मी माझ्या घरात जे फळ आणतो ते लवकर खराब होते. मी असा अभागी आणि संतानहीन असल्याने माझ्या या जीवनाचा काय अर्थ? असे म्हणून आत्मदेव संन्याशाजवळ रडू लागला. तेव्हा त्या संन्यासाच्या हृदयात आत्मदेवाविषयी मोठी करुणा उत्पन्न झाली. ते संन्यासी योगनिष्ठ होते. आत्मदेवाची ललाट रेषा पाहून त्यांनी सर्व जाणले होते. विस्तारपूर्वक त्याला म्हणाले, हे आत्मदेवा, संतान प्राप्तीचा मोह सोडून दे. कर्मगती मोठी प्रबळ आहे. विवेकाचा आश्रय कर आणि संसाराची वासना सोडून दे. हे विप्रवरा, ऐक, मी तुझे प्रारब्ध जाणले आहे. यापुढील 7 जन्मात तुला संतान प्राप्तीचा मुळीच योग नाही. पूर्वी राजा सगर आणि अड्ग यांना मुलांमुळे दुःख भोगावे लागले आहे. हे आत्मदेवा, तू आता संसाराची आशा सोड. संन्यासातच सर्व प्रकारचे सुख आहे. विवेकाने माझे काय समाधान होणार? आपल्या सामर्थ्याने काय होईल? आपण मला पुत्र द्या, नाहीतर शोकाकुल मी आपल्यासमोर प्राणत्याग करतो. ज्याप्रमाणे पुत्र, पत्नी इत्यादी सुख नाही, त्यात संन्यास सर्वथैव निरस आहे. लोकाचारात पुत्रपौत्रांनी भरलेला गृहस्थाश्रम श्रेष्ठ आहे. ब्राह्मणाचा असा हट्ट तो तपोनिष्ठ संन्यासी म्हणाले. विधात्याचा लेख पुसून टाकण्याच्या हट्टानेच राजा चित्रकेतूला मोठे कष्ट झेलावे लागले. एखाद्याचे प्रयत्न दैव जसे उलथून पाडते त्याप्रमाणे तुला सुद्धा पुत्रापासून सुख मिळणार नाही. तू मोठ्या हट्टाने माझ्यासमोर याचकाप्रमाणे उभा आहेस. या परिस्थितीत मी तुला काय सांगू? आत्मदेवाचा हट्ट पाहून त्याला फळ देऊन संन्यासी म्हणाले, हे फळ तू आपल्या पत्नीस खावयास दे. ज्या योगे तिला एक पुत्र होईल. तुझ्या पत्नीने 1 वर्षभर सत्य, पावित्र्य, दया, दान यांचे पालन करून दिवसातून 1 वेळ 1 प्रकारचे अन्न खाण्याचा नियम पाळला पाहिजे. त्या योगे पुत्र सुस्वभावी निपजेल. असे म्हणून ते योगीराज निघून गेले आणि आत्मदेव आपल्या घरी आला. त्याने ते फळ आपल्या पत्नीस दिले आणि तो बाहेर निघून गेला.
त्याची पत्नी कपटी स्वभावाची होती. हे फळ खाल्ल्यावर जर मी खरंच गर्भवती झाले तर त्या गर्भावस्थेतला त्रास मला सहन करावा लागेल. प्रसूती काळच्या वेदना मला सहन होणार नाही. प्रसूतीनंतर पुत्राचा सांभाळ करणे मला शक्य होणार नाही. आत्मदेव बाहेर गेले असता धुंदुलीने ते फळ चिरले व गाईला खाऊ घातले. भांडे धुवून ते पाणी झाडांना घातले व आत्मदेवांना खोटे सांगितले. मी फळ खाल्ले. गावातच धुंदुलीची बहीण राहत होती. ती गर्भवती आहे असे धुंदुलीला कळाले. तिने आपल्या बहिणीची भेट घेतली व तिला सगळा वृत्तांत सांगितला. तुला होणारे मूल मला आणून दे, मी तुला भरपूर द्रव्य देईन असे बोलणे झाले. धुंदुलीने आत्मदेवांना दिवस गेल्याचे खोटे सांगितले व ती गर्भवती असल्याचे नाटक करू लागली. बहिणीचे दिवस भरत आले होते तसे धुंदुलीने आपले नाटक चालूच ठेवले. बहीण प्रसव होताच तिने कुणालाही न कळू देता मुलगा धुंदुलीकडे पाठवून दिला. अशा प्रकारे आत्मदेवाला पुत्र झाल्याचे ऐकून सर्वांना आनंद झाला. ब्राह्मणाने त्या मुलाला जातकर्म संस्कार करून ब्राह्मणांना दान दिले आणि त्याच्या घरासमोर मंगलवाद्य वाजू लागले. तसेच मंगलकृत्ये होऊ लागली. धुंदुली आपल्या पतीला म्हणाली, माझ्या स्तनातून दूध येत नाही तर गाय वगैरे प्राण्यांच्या दुधाने त्या बालकाचे पालन पोषण मी कसे करू? माझ्या बहिणीला नुकतेच बाळ झाले होते, ते गेले. तिला बोलावून आपल्या घरी ठेवून घेऊया, म्हणजे ती तुमच्या बाळाचे पालनपोषण करेल. तेव्हा पुत्राचे रक्षण होण्यासाठी आत्मदेवाने तसेच केले. माता धुंदुलीने त्या बालकाचे नाव धुंदुकारी असे ठेवले होते. त्यानंतर काही दिवसातच त्या गायीलाही मुलगा झाला. तो सर्वांग सुंदर, दिव्य, निर्मळ, तसेच त्याची कांती सोन्यासारखी होती व कान मात्र गायीसारखे होते. ते पाहून ब्राह्मणाला खूप आनंद झाला. त्या बाळाचे नाव ब्राह्मणाने गोकर्ण असे ठेवले. आत्मदेवाच्या अंगणातील झाडांना सुद्धा फळे फुले लागली होती. जणू काही आत्मदेवाच्या घरी आनंदी आनंद झाला होता. हळूहळू आनंदात दिवस जात होते. काही काळानंतर त्या दोन्ही बालकांचे तारुण्यात पदार्पण केले. त्यातील गोकर्ण मोठा पंडित आणि ज्ञानी झाला. धुंदुकारी मोठा दृष्ट झाला. स्नान वगैरे तो करीतच नव्हता. अभक्षणही भक्षण करीत होता. क्रोधाच्या आहारी गेला होता. वाईट वस्तूंचा तो संग्रह करीत होता. प्रेताच्या हाताने स्पर्श केलेले अन्नही तो खात असे. चोरी करणे, सर्वांचा द्वेष करणे, वेश्यागमन करणे असे नीच कृत्ये तो करीत असे. वेश्यांच्या जाळ्यात अडकून त्याने आपल्या वडिलांची सर्व संपत्ती उधळून लावली. एक दिवस माता पित्यांना बडवून घरातील सर्व भांडी कुंडी तो घेऊन गेला. अशा प्रकारे सर्व संपत्ती नष्ट झालेले पाहून तो आत्मदेव ओक्साबोक्सी रडत म्हणाला, वांझपणा परवडला, पण कुपुत्र हा अत्यंत दुःख देणारा ठरतो. आता मी कोठे राहू, कोठे जाऊ? माझे हे दुःख कोण नाहीसे करेल? माझ्यावर तर मोठे संकट आले आहे. या दुःखामुळेच मी आता जीव देतो. त्याचवेळी ज्ञानी गोकर्ण तेथे आले. त्यांनी पित्याच्या वैराग्याचा उपदेश केला, समजवण्याचा प्रयत्न केला. गोकर्ण म्हणाला, हा संसार असार आहे. हा अत्यंत दुःखरूप आणि मोहात पाडणारा आहे. कोणाचा पुत्र, कोणाचे धन, आसक्ती असलेला मनुष्य रात्रंदिवस जळत राहतो. इंद्र आणि चक्रवर्ती राजा यांनाही काही सुख मिळत नाही. विरक्त एकांतात जीवन कंठणारे मुनीच सुखी असतात. हा माझा पुत्र आहे. हा अज्ञानाचा त्याग करा. मोहामुळे नरक प्राप्ती होते. हे शरीर तर नाहीसे होणारच आहे. म्हणून सर्व सत्संग त्याग करून वानप्रस्थ आश्रम स्वीकारा. याप्रमाणे पुत्राचे म्हणजेच गोकर्णाच्या उपदेशाने आत्मदेवाने घर सोडले आणि तो वनात निघून गेला. वानप्रस्थाश्रम त्यांनी स्वीकारला व ते भगवान श्रीकृष्णाची प्राप्ती करून घेतली. सूत म्हणाले, शौनका, वडिलांच्या मृत्यूनंतर एक दिवस धुंदुकारीने आपल्या आईस पुष्कळ मारले. धन कुठे ठेवले आहेस? नाहीतर तुला लाथांनी तोडवीन. मुलाच्या या धमकीला भिवून आणि त्याच्या उपद्रवाने दुःखी होऊन एक दिवस रात्री धुंदुलीने विहिरीत उडी टाकली आणि ती मरण पावली.
योगनिष्ठ गोकर्ण तीर्थयात्रेला निघून गेला. या घटनांचे त्याला खूप सुख किंवा दुःख झाले नाही, कारण त्याला ना कोणी मित्र होते ना कोणी शत्रू. धुंदुककारी 5 वेश्यांसह घरात राहू लागला. त्यांच्यासाठी भोगसामग्री मिळवण्यासाठी चिंतेने त्याची सद्बुद्धी नष्ट झाली आणि तो अत्यंत क्रूर कर्मे करू लागला. एक दिवस त्या वेश्यांनी त्याच्याकडे पुष्कळसे दागिने मागितले. कामांध झालेल्या त्याला मृत्यूचे विस्मरण झाले होते. दागिने मिळवण्यासाठी तो घराच्या बाहेर पडला. इकडून तिकडून चोरी करून धन घेऊन तो घरी आला आणि त्याने त्यांना किमती वस्त्रे, पुष्कळ दागिने आणून दिले. चोरीचा पुष्कळ माल बघितल्यावर रात्रीच्या वेळी वेश्यांनी विचार केला की हा चोरी करतोय, तेव्हा एखादी दिवशी त्याला राजा निश्चित पकडेल. राजा निश्चितच त्याचे धन जप्त करून त्याला मृत्यूदंडाची शिक्षा देईल. तर मग आपणच धनाचे रक्षण करण्यासाठी गुप्त रूपाने याला मारू का नाही? याला मारून याची मालमत्ता घेऊन आपण कुठेतरी निघून जाऊ, असा निश्चय करून त्यांनी झोपी गेलेल्या धुंदुककारीला दोरीने बांधले. गळ्याला दोरीचा फास लावून त्याला मारण्याचा प्रयत्न केला, तरी तो लवकर मरेना. हे पाहून त्यांना काळजी वाटू लागली. तेव्हा त्यांनी त्याच्या तोंडात पुष्कळ जळते निखारे टाकले. त्यामुळे अग्निज्वाळांनी भाजून तो तडफडून मृत्यू पाडला. त्यांनी हे शरीर एका खड्ड्यात पुरून टाकले. त्यांच्या या गुप्त कृत्याला कोणालाही पत्ता लागला नाही. लोकांनी विचारल्यावर त्या सांगत की आमचा प्रियकर पैशाच्या लोभाने यावेळी परदेशी गेला आहे. वर्षभरात तो परत येईल. शहाण्या पुरुषांनी दृष्ट स्वभावाच्या स्त्रियांवर कधीही विश्वास ठेवू नये. जो मूर्ख त्यांच्यावर विश्वास ठेवतो त्याला दुःखी व्हावे लागते. धुंदुकारीची सर्व संपत्ती घेऊन अनेक पुरुषांकडे जाणाऱ्या त्या वेश्या दुसरीकडे निघून गेल्या. आपल्या कुकर्मामुळे धुंदुकारी भूतयोनीत गेला. तो वावटळीच्या रूपाने दाही दिशांना भटकू लागला. थंडी, उष्णता, तहान, भूक यांनी व्याकुळ होऊन तो हाय देवा असे ओरडत असे. परंतु त्याला कुठेही आश्रय मिळाला नाही. काही कालांतरानंतर धुंदुकारीच्या मृत्यूचा समाचार लोकांमार्फत गोकर्णाच्या कानी गेला. तेव्हा धुंदुकारीला अनाथ समजून गोकर्णाने त्यांचे गयाक्षेत्री श्राद्ध केले आणि ज्या ज्या तीर्थक्षेत्रावर तो जात असे तेथे त्याचे श्राद्ध अवश्य करीत असे. या प्रकारे फिरत फिरत गोकर्ण आपल्या नगरात परतला आणि रात्रीच्या वेळी कोणाच्याही दृष्टीस न पडता सरळ आपल्या घराच्या अंगणात झोपण्यासाठी गेला. आपल्या भावाला झोपलेला पाहून मध्यरात्रीच्या वेळी धुंदुकारीने आपले भयंकर रूप त्याला दाखवले. तो कधी बोकड, कधी हत्ती, कधी रेडा, कधी इंद्र, तर कधी अग्नीचे रूप धारण करू लागला. शेवटी तो मनुष्याच्या रूपात प्रकट झाला. त्याच्या या वेगवेगळ्या अवस्था पाहून गोकर्णाचे निश्चय केला की हा कोणीतरी दुर्गती प्राप्त झालेला जीव आहे. तेव्हा त्याने धैर्यपूर्वक त्याला विचारले. गोकर्ण म्हणाला, तू कोण आहेस? रात्रीच्या वेळी अशी भयानक रूपे का दाखवित आहेस? अशी दशा कशी झाली? तू प्रेत आहेस, पिशाच आहेस का कोणी राक्षस आहे? हे मला सांग. सूत म्हणाले. गोकर्णाने असे विचारल्यावर तो एकसारखा जोरजोराने रडू लागला. त्याला बोलता येईना म्हणून त्याने केवळ खुणा केल्या. तेव्हा गोकर्णाने ओंधळीत पाणी घेऊन ते अभिमंत्रित करून त्याच्यावर शिंपडले. त्यामुळे त्याच्या पापांचे काहीसे परिमार्जन झाले आणि तो बोलू लागला. प्रेत म्हणाले, मी तुझा भाऊ आहे. माझे नाव धुंदुकारी. मी आपल्या दोषाने माझे ब्राह्मणत्व नष्ट केले. माझ्या कुकर्मांची गणतीच नाही. मी मोठ्या अज्ञानातच वावरत होतो, म्हणूनच मी लोकांना पीडा दिली. शेवटी वेश्यांनी मला हाल हाल करून मारले, म्हणून मी प्रेतयोनीत येऊन ही दुर्दशा भोगीत आहे. आता दैववशात माझ्या कर्मांचे फळ म्हणून केवळ वायुभक्षण करून जगत आहे. बंधू, तू दयेचा सागर आहेस, म्हणून काहीही करून लवकरात लवकर मला या योनीतून सोडू. गोकर्णाने धुंदुकारीचे सर्व बोलणे ऐकले आणि तो त्यास म्हणाला. गोकर्ण म्हणाला, बंधू, मी तुझ्यासाठी विधीपूर्वक गयाक्षेत्रात पिंडदान केले, तरीसुद्धा तुझी प्रेतयोनीतून मुक्तता कशी झाली नाही?
याचेच मला मोठे आश्चर्य वाटते. गया श्राद्धामुळेही तुझी मुक्ती झाली नसेल तर आता दुसरा कोणताही उपाय नाही. तू आता मला सविस्तर सांग की मी आता काय करावे. प्रेत म्हणाले, शेकडो गया श्राद्धे करूनही माझी मुक्ती होऊ शकणार नाही. तू आता यासाठी दुसरा कोणता तरी उपाय शोधून काढ. प्रेताचे हे म्हणणे ऐकून गोकर्णाला मोठे आश्चर्य वाटले. तो म्हणाला, जर शेकडो गया श्राद्धे करूनही तुझी मुक्ती होणार नसेल तर मग तुझी मुक्ती केवळ अशक्य आहे. हे प्रेता, आता तू निर्भय होऊन आपल्या स्थानावर राहा. मी विचार करून तुझ्या मुक्तीचा दुसरा काहीतरी उपाय करेन. गोकर्णाची आज्ञा घेऊन धुंदुकारी तेथून आपल्या स्थानाकडे निघून गेला. इकडे गोकर्णाने रात्रभर विचार केला, परंतु त्याला काहीही उपाय सुचला नाही. सकाळ झाल्यावर तो आल्याचे पाहून लोक प्रेमाने त्याला भेटण्यासाठी म्हणून आले. तेव्हा गोकर्णाने रात्री जो प्रकार जसा झाला तसा तो सर्व त्यांना सांगितला. त्यापैकीचे लोक विद्वान, योगनिष्ठ, ज्ञानी आणि वेद पारंगत होते. त्यांनी अनेक शास्त्रे धुंडाळून पाहिली, तरीसुद्धा त्यांना प्रेताच्या मुक्तीचा उपाय सापडला नाही. तेव्हा सर्वांनी असा निश्चय केला की याविषयी सूर्यनारायण जी आज्ञा करतील तिचेच पालन केले पाहिजे. म्हणून गोकर्णाने आपल्या तपोबलाने सूर्याची गती थांबवली. त्याने सूर्याची स्तुती केली. भगवन, आपण सर्व जगाचे साक्षी आहात. आपणास नमस्कार असो. कृपा करून धुंदुकारीच्या मुक्तीचा उपाय आपण मला सांगावा. गोकर्णाची ही प्रार्थना ऐकून सूर्यदेव लांबूनच स्पष्ट शब्दात म्हणाले की श्रीमद भागवताने मुक्ती होऊ शकते, म्हणून तू त्याचे सप्ताह पारायण कर. सूर्याचे हे धर्ममय वचन तेथे सर्वांनी ऐकले. तेव्हा सर्वजण म्हणाले की प्रयत्न करून हेच साधन करा. शिवाय हे साधन अतिशय सोपे आहे. म्हणून गोकर्णानेही त्याप्रमाणे निश्चय करून कथा सप्ताह वाचनासाठी तो तयार झाला. जेव्हा गोकर्ण व्यासपीठावर बसून कथा सांगू लागला तेव्हा ते प्रेतही तेथे आले आणि बसण्यासाठी इकडे तिकडे जागा शोधू लागले. इतक्यात 7 गाठी असलेल्या एका उंच वेळूवर त्याची दृष्टी गेली. त्या वेळूच्या सर्वात खालच्या छिद्रात घुसून ते प्रेत तेथे बसून राहिले. वायुरूप असल्याकारणाने ते कुठे बाहेर बसू शकत नव्हते, म्हणून वेळूत घुसले. गोकर्णाने एका वैष्णव ब्राह्मणाला मुख्य श्रोता बनवले आणि पहिल्या स्कंदापासून स्पष्ट शब्दात कथा सांगण्यास प्रारंभ केला. सायंकाळी जेव्हा कथा संपली तेव्हा एक विचित्र घटना घडली. सर्वांच्या देखत त्या वेळूची एक गाठ तडतड करीत फुटली. त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी सायंकाळी दुसरी गाठ फुटली आणि तिसऱ्या दिवशी त्याच वेळी तिसरी गाठ. अशा प्रकारे 7 दिवसात 7 गाठी फुटून 12 स्कंद ऐकल्यानंतर धुंदुकारी पवित्र होऊन प्रेत योनीतून मुक्त झाला आणि दिव्य शरीर धारण करून सर्वांसमोर प्रगट झाला. त्याचे शरीर मेघाप्रमाणे श्याम वर्णाचे, पितांबर नेसलेले, गळ्यात तुळशीमाळांनी सुशोभित असे होते. मस्तकावर सुंदर मुकुट आणि कानामध्ये कुंडले झळकत होती. त्याने ताबडतोब आपला भाऊ गोकर्णाला नमस्कार केला आणि म्हणाला, बंधू, तू दयाळूपणाने माझी प्रेत योनीच्या यातनांपासून सुटका केलीस. प्रेतपिडेचा नाश करणारी ही श्रीमद भागवतची कथा धन्य होय. श्रीकृष्ण धामाची प्राप्ती करून देणारे हे सप्ताह पारायणही धन्य होय. जेव्हा एखाद्याला सप्ताह श्रवणाचा योग येतो तेव्हा त्याच्या पापांचा थरकाप उडतो. कारण भागवताची कथा आपला लगेच नाश करील असे त्यांना वाटते. ज्याप्रमाणे अग्नी ओले सुके लहान मोठे सर्व प्रकारचे लाकूड भस्मसात करतो, त्याप्रमाणे हे सप्ताह श्रवण मन, वाणी आणि क्रियांद्वारा केलेली नवी जुनी लहान मोठी सर्व पापे भस्मसात करते. विद्वानांनी देवतांच्या सभेमध्ये म्हटले आहे की या भारतवर्षात जो श्रीमद भागवताची कथा ऐकत नाही त्याचा जन्म व्यर्थ होईल. बरे, या नाश पावणाऱ्या शरीराचे मोहपूर्वक लालन पालन करून त्याला धष्टपुष्ट आणि बलवान बनविले आणि जर श्रीमद भागवताची कथा ऐकली नाही तर त्याचा काय उपयोग. हाडे या शरीराचे आधारस्तंभ आहेत. नाडीरूपी दोऱ्याची याला बांधले आहे. त्यावर मांस आणि रक्त यांचा लेप देऊन कातड्याने याला मढविले आहे.
हे मलमूत्राचे भांडेच असल्याने यातील प्रत्येक अंगाला दुर्गंधी येत आहे. वृद्धावस्था आणि शोक यामुळे परिणामतः हे दुःखमय असून रोगांचे घरच आहे. कोणत्या ना कोणत्या इच्छेने हे व्याकुळ असते. याची कधी तृप्तीच होत नाही. याला धारण करणे हेही एक ओझेच आहे. याच्या रोमरोमात दोष भरलेले आहेत आणि नष्ट होण्याचा याला एक क्षणही लागत नाही. शेवटी याला पुरले तर त्यातून किडे उत्पन्न होतात. पशूंनी खाल्ले तर विष्ठेत रूपांतर होते आणि अग्नीत जाळले तर राखेचा ढीग तयार होतो. असा 3च प्रकारांनी याचा शेवट होतो. अशा विनाशी शरीराकडून मनुष्य अविनाशी फळ देणारे काम का करून घेत नाही? जे अन्न सकाळी शिजवले जाते ते संध्याकाळपर्यंत खराब होऊन जाते, तर मग त्यातील रसामुळे पुष्ट झालेले शरीर नित्य कसे राहील? या जगात सप्ताह श्रवण केल्याने भगवंताची तत्काळ प्राप्ती होऊ शकते. म्हणून सर्व प्रकारचे दोष नाहीसे होण्यासाठी हेच एकमेव साधन आहे. जे लोक भागवत कथा श्रवण करीत नाहीत ते पाण्यावरील बुडबुडे आणि डास यांच्याप्रमाणे केवळ नाहीसे होण्यासाठीच जन्माला येतात. त्यांच्या प्रभावामुळे निर्जीव आणि वाळलेल्या बांबूंच्या काठी तुटतात. त्या भागवत कथेच्या श्रवणाने चित्ताची अज्ञानरूप गाठ उकलली जाईल. यात विशेष ते काय? सप्ताह श्रवण केल्याने मनुष्याच्या हृदयाची अज्ञानरूप गाठ सुटते. त्याचे सर्व संशय नाहीसे होतात आणि सर्व कर्मे क्षीण होऊन जातात. हे भागवत कथारूपी तीर्थ संसारातील पापरूप चिखल धुवून काढण्यास पटाईत आहे. विद्वानांचे म्हणणे आहे की जेव्हा हे कथातीर्थ हृदयात स्थिर होते तेव्हा मनुष्याची मुक्ती होते. हे निश्चित समजावं. ज्यावेळी धुंदुकारी सर्व सांगत होता त्यावेळी वैकुंठातील पार्षदांसह एक तेजस्वी विमान तेथे उतरले. सर्व लोकांच्या समक्ष धुंदुकारी त्या विमानात चढून बसला. तेव्हा विमानातून आलेल्या पार्षदांना पाहून गोकर्ण त्यांना म्हणाला. गोकर्णाने विचारले, भगवंताच्या प्रिय पार्षदांनो, येथे तर शुद्ध अंतःकरणाने अनेक श्रुती आहेत. त्या सर्वांसाठी आपण आपल्याबरोबर आणखी विमाने का आणली नाही? आम्हाला तर असे दिसते की इथे सर्वांनी सारख्याच भावनेने कथा ऐकलेली आहे. तर मग फलप्राप्तीत असा भेद का, हे आपण सांगावे. हरिदास म्हणाले, फलप्राप्तीच्या भेदाने कारण श्रवणातील भेद हे आहे. श्रवण सर्वांनी सारखेच केले असे म्हणणे बरोबर आहे, परंतु याच्यासारखे सर्वांनी मनन केलेले नाही. म्हणूनच सर्वांनी एकाच वेळी श्रवण केल्यानंतरही फळात फरक पडला. या प्रेताने 7 दिवस उपवास करून श्रवण केले होते. तसेच ऐकलेल्या विषयाचे स्थिर चित्ताने खूप मनन आणि निधिध्यासने ते करीत होते. जे ज्ञान चित्तात दृढ होत नाही ते व्यर्थ होत. त्याचप्रमाणे लक्ष न देता केलेले श्रवण, संशयी मनाने केलेले मंत्रपठण आणि मन इकडे तिकडे भटकत असताना केलेला जप काहीही फल देत नाही. वैष्णव नसलेला देश, अपात्र व्यक्तीला दिलेले श्राद्धाचे भोजन, अवैदिकांना दिलेले दान आणि सदाचारहीन कुळ हे सर्व व्यर्थ होय. गुरुवचनावर विश्वास, अंतःकरणात नम्रता, मनातील विकारांवर विजय आणि कथा ऐकताना चित्ताची एकाग्रता आदी नियमांचे पालन केले गेले तर श्रवणाचे फळ मिळते. आणि अशा रीतीने श्रोत्यांनी पुन्हा श्रीमद भागवताची कथा ऐकली तर त्यांना निश्चितच वैकुंठ प्राप्ती होईल. हे गोकर्णा, आपल्याला जर भगवंत स्वतः येऊन गोलोकधामाला घेऊन जातील असे म्हणून ते सर्व पाशाद हरिकीर्तन करीत वैकुंठ लोकी निघून गेले. गोकर्णाने श्रावण महिन्यात पुन्हा त्याच प्रकारे सप्ताह करून कथा सांगितली आणि त्याच श्रोत्यांनी ती पुन्हा ऐकली. हे नारद मुनी, या कथेच्या समाप्तीनंतर काय झाले ते ऐका. भगवंत आपल्या भक्तांनी भरलेल्या विमानांसह तेथे प्रकट झाले. त्यावेळी सगळीकडे नमस्कार आणि जय जयकारांचा घोष होऊ लागला. भगवंतांनी अत्यंत आनंदाने आपल्या पांचजन्य शंखाचा नाद केला आणि गोकर्णाला आपल्या हृदयाशी कवटाळून त्याला आपल्यासारखे रूप दिले. भगवंतांनी क्षणातच
अन्य सर्व श्रोत्यांनाही मेघासारखे श्यामवर्ण रेशमी पितांबरधारी किरीट आणि कुंडले यांची विभूषित केले. गोकर्णाच्या कृपेने त्या गावातील कुत्र्यापासून चांडाळापर्यंत जेवढे जीव होते त्या सर्वांना विमानात बसवण्यात आले. जिथे योगीजन जातात त्या भगवतमात त्या सर्वांना पाठविण्यात आले. अशा रीतीने कथाश्रवणाने प्रसन्न होऊन भक्तवत्सल भगवान श्रीकृष्ण गोकर्णाला बरोबर घेऊन गोपगोपींच्या प्रिय लोकधामाला गेले. पूर्वी ज्याप्रमाणे भगवान श्रीराम अयोध्यावासियांना घेऊन आपल्या धामाला गेले होते त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्ण त्या सर्वांना घेऊन योग्यांनासुद्धा दुर्लभ असणाऱ्या गोलोकात गेले. ज्या लोकात सूर्य चंद्र आणि सिद्ध हे सुद्धा जाऊ शकत नाही तेथे हे श्रीमद भागवत श्रवण केल्यामुळे गेले. सप्ताह यज्ञ कथा श्रवण केल्याने जे उज्ज्वल फल साठते त्याविषयी आम्ही आपल्याला काय सांगावे. अहो, ज्यांनी आपल्या कर्णपुटांद्वारे गोकर्णाने सांगितलेल्या कथेचे एक अक्षरसुद्धा ऐकले ते पुन्हा गर्भवासी झाले नाही. ज्या गतीला सप्ताह श्रवणाने भक्त सहजगत्या प्राप्त करून घेतात त्या गतीला मनुष्य वारा पाणी किंवा पाने खाऊन शरीर सुकवून पुष्कळ काळपर्यंत घोर तपस्या करून आणि योगाभ्यास करूनही प्राप्त करू शकत नाही. या परम पवित्र इतिहासाचे पारायण चित्रकूट पर्वतावर विराजमान असलेले मुनीश्वर शांडिल्यसुद्धा ब्रह्मानंदात मग्न होऊन करीत असतात. ही कथा मोठी पवित्र आहे. एक वेळ श्रवण केल्यानेही सर्व पापांचे भस्म होते. श्राद्धाचे वेळी याचा पाठ केला तर त्यामुळे पितृगणांची तृप्ती होते आणि नित्य पाठ केल्याने मोक्षाची प्राप्ती होते.